आता काय हे झालंय, गुन्हा काय झालाय? आपण जर पाहिलं कधीपर्यंत चालणार? प्रत्येक मुलीला यांनी त्रास दिलाय, त्यांनी सगळ्यांच्या समोर आरोपीला आमच्या हातात द्या, आम्ही न्याय करू, हे लोक काही नाही करू. आपल्या बरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. मुख्यमंत्रीजी, बदलापूर तापलेला आहे, बदलापूरकर संतप्त झालेले आहेत, तुमची प्रतिक्रिया? त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की यामध्ये पोलीस आयुक्तांनी सांगितलं जो इसम आहे गुन्हेगार त्याला अरेस्ट केली आहे, परंतु नुसतं अरेस्ट नाही, त्याच्यावर अटेम्प्ट टू रेप आणि बाकी सगळे पॉस्को बिस्को सगळे जे कलमं आहेत ते पूर्ण लावणे आणि ही केस फास्ट ट्रॅकवर घेणे, जेणेकरून तात्काळ त्याच्यामध्ये केसचा निकाल लागून त्याला कडक सजा, कठोर सजा झाली पाहिजे, जेणेकरून एक समाजामध्ये एक मेसेज गेला पाहिजे की अशा प्रकारचं कृत्य करता कामा नये, त्याचं धाडस होता कामा नये. आणि संस्था चालक देखील यांची चौकशी करण्याच्या सूचना दिल्यात की अशा प्रकारचे कर्मचारी कामावर ठेवताना त्यांची पूर्ण पार्श्वभूमी बॅकग्राऊंड जे आहे तपासून त्यांना कामावर ठेवलं पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारचे प्रकार जे आहेत लहान मुलींवर होता कामा नये आणि अशा प्रकारच्या कृत्यांना कुणी पाठीशी घालता कामा नये. मी आणि त्याला एकच सांगतो की अशा या कृत्याला, हे दुर्दैवी कृत्य आहे, पालकांना देखील माझं विनंती आहे, आव्हान आहे की यामध्ये जे कडक जे आरोपी आहेत त्यांना कुणालाही सोडलं जाणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई होईल, त्यांच्यावर कठोर शासन होईल आणि ही केस जी आहे फास्ट ट्रॅकवर घेऊन या केसचा तात्काळ सोक्षमोक्ष लावून संबंधित जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कडक कारवाई करू आणि जे संस्था चालक आहे त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या देखील मी सूचना दिलेल्या आहेत. जी मुख्यमंत्रीजी, रेल रोको देखील बदलापूरकरांनी केलंय, तुम्ही काय आवाहन कराल? नाही, बिलकुल यामध्ये लाखो प्रवाशांची गैरसोय होता कामा नये. पोलीस काम करतायत, पोलिसांनी ऑलरेडी त्याला अरेस्ट केलाय आणि त्याला अरेस्ट झाल्यानंतर त्याच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी जे जे काही करायचं, फास्ट ट्रॅक केस, त्याचबरोबर आपला स्पेशल पीपी अपॉइंट करणं, या सगळ्या गोष्टी सरकारच्या वतीने होतील आणि या ज्या कुटुंबामध्ये ज्या मुलीवर हे प्रकार झालेला आहे त्या बिलकुल त्या आरोपीला सोडलं जाणार नाही, त्याच्यावर कठोर कारवाई होऊन कठोर शिक्षा होईल. जी नक्कीच, धन्यवाद मुख्यमंत्रीजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर बदलापूरमध्ये आपण हा जमाव पाहतोय, मोठ्या प्रमाणात संतप्त बदलापूरकर हे रस्त्यावरती उतरलेले आहेत. मात्र कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी शांततेच्या मार्गाने या सर्व गोष्टी पार पडाव्यात असं कपिल पाटील यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील कठोरात कठोर शिक्षा होईल असं सांगितलेलं आहे आणि शांततेचं आवाहन केलंय. आपण पुन्हा आपले प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे जातोय. अजित, बदलापूर मधली सद्यस्थिती काय? शिक्षा करा त्याला, शिक्षा करा, आरोपीला जाळा, मेणबत्ती जाळून नका करू प्रदूषण. शाळेला तुम्ही ऐकू घ्या, 4 दिवस या पोलीस लोकांनी प्रकरण दाबून ठेवले, बारीकून अत्याचार केलाय. हे का झोपत होते का? पगार घेतात लाख लाख रुपये. मागील आज 7 दिवस झाले ही घटना घडून आज 7 दिवस झालेले आहेत, तरी पण अजून याच्यावरती काही ऍक्शन झालेली नाहीये. म्हणजे काहीच नाहीये. मी फक्त पोलीस प्रशासनाने एवढा मुख्यमंत्री 15 ऑगस्टला इथे आलेले, तरीही ही घटना 13 ऑगस्टला घडून मुख्यमंत्र्यांना माहिती असूनही अजून मी पोलीस प्रशासनाला एवढंच विचारतोय, सदरक्षण आहे खलनिग्रह याचा अर्थ सांगा तुम्ही मला. काय बरोबर आहे, काय अर्थ आहे? आज त्या पुरुषी कंप्लेंट घेतली नाही याचा अर्थ मला सांगा तुम्ही. तुमच्या अधिकारी सांगा, सदरक्षण आहे खलनिग्रह म्हणजे काय? आज तो मुख्यमंत्री उद्घाटनाला